आभाळा, आता तरी बरस. पावसासाठी दत्त मंदिरात सामूहिक प्रार्थना. ईश्वरपूर. पावसाच्या प्रतीक्षेत दिवसेंदिवस वाढणारी शेतकऱ्यांची चिंता आणि आभाळाकडे लागलेले आशेचे डोळे अखेर देवाच्या चरणी पोहोचले. पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने दत्त टेकडी योग ग्रुपच्या वतीने दत्त मंदिरात विशेष अभिषेक व सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीवर पुरोहित श्याम दंडगे यांच्या मंत्रोच्चारात जलाभिषेक, दुग्धाभिषेक व पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांनी हे दत्त महाराज, बळीराजावर कृपा करा, वरुण राजाला साग घाला आणि शिवार हिरवाईने नटू द्या अशी आर्त प्रार्थना केली. सध्या पावसाअभावी अनेक भागांमध्ये पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, शेतीची मशागत आणि यंत्रसामग्रीची तयारी पूर्ण केली असली तरी पावसाच्या प्रतीक्षेमुळे त्यांच्या चिंतेत भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर दत्त टेकडी योग ग्रुपचे अध्यक्ष माणिक सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून हा धार्मिक उपक्रम पार पडला. अभिषेकानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी बळीराजाच्या समृद्धीसाठी आणि चांगल्या पावसासाठी एकमुखाने प्रार्थना केली. शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज होवो, प्रत्येक शिवार हिरवाईने बहरो आणि प्रत्येक घरात सुख समृद्धी नांदो अशी भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य बुरुड समाजाचे राज्य उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, रील स्टार रवी सूर्यवंशी, डॉक्टर रमेश पाटील, उद्योजक राजेंद्र पाटील, अभियंता गणेश सूर्यवंशी, गणेश खैरे आणि गणेश कुंभार उपस्थित होते. शेतकरी, शेतमजूर, जनावरे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचे जीवनमान पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे वरुणराजाने आता आणखी परीक्षा न पाहता भरभरून बरसावे, कोरड्या धरतीला जीवनदान मिळावे आणि बळीराजाच्या प्रतीक्षेचे अश्रू आनंदाश्रूंमध्ये बदलावेत अशीच भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. दत्त टेकडी ग्रुप ईश्वरपूर, दत्त साधना योगा ग्रुप ईश्वरपूर यांच्या मार्फत आमचे गुरुवर्य श्याम दंडगे यांनी ईश्वरपूर आणि सर्व परिसरामध्ये खूप सारा पर्जन्य व्हावा म्हणून श्री दत्त गुरुचरणी आज अभिषेक घातलेला आहे. तर श्याम दंडगे यांनी देवास गुरुप्रभूस अभिवादन साकडं घातलं आणि ईश्वरपूरमध्ये भरपूर आणि मोठा पाऊस पडू दे अशी देवापुढं प्रार्थना केली. तरी आमची पण अशीच इच्छा आहे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू दे आणि सर्वांना आनंद मिळू दे आणि सर्वांना सौख्य मिळू दे हीच आम्ही आज ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे.